साखरेचा किमान विक्री दर प्रति क्विंटल 4200 रुपये करणे गरजेचं, चेअरमन माधवराव घाडगे यांचं वक्तव्य. गुरुदत्त शुगरचा बॉयलर अग्निप्रतिबंध कार्यक्रम संपन्न. साखरेच्या दराभोवती साखर कारखान्याचे अर्थकारण फिरतात असताना शासनाकडून साखरेच्या किमान विक्री दरात वाढ होणं गरजेचं आहे. साखर उद्योगाला संकटातून कायमस्वरूपी आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने इथेनॉलच्या किमतीमध्ये प्रति लिटर 5 रुपये दरवाढ व साखरेचा किमान विक्री दर प्रति क्विंटल 4200 रुपये करावा अशी मागणी श्री गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाडगे यांनी केला. कारखान्याचा 22वा बॉयलर अग्निप्रतिबंध कार्यक्रम संपन्न झाला. त्याप्रसंगी श्री घाडगे बोलत होते. पुढे बोलताना श्री घाडगे म्हणाले, शेतकरी हा केंद्रबिंदू मानून श्री गुरुदत्त शुगर्सनं अनेक ऊस विकास व शेतकरीभिमुख योजना यशस्वीपणे राबवल्यात. योजनेचा हजारो शेतकऱ्यांनी लाभ घेऊन एकरी उत्पादन वाढवलंय. त्यामुळे शेतकरी व कारखाना यांच्यात एक अतूट नातं तयार झालंय. शेतकऱ्यांच्या प्रत्येक सुखदुःखात गुरुदत्त शुगर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. गुरुदत्त शुगर व सामाजिक कार्य एक समीकरण तयार झालं. कोरोना महामारीच्या काळात व शिरोळ तालुक्यात 2004, 2019, 2021 व 2024 मध्ये आलेल्या महापुरात हजारो लोकांना व जनावरांना आधार देण्याचं काम कारखान्याने केलं. बीड, धाराशिव, लातूर, जालना, परभणी, हिंगोली या मराठवाड्यातील जिल्ह्यांना महापुराचा मोठा फटका बसला. तर गुरुदत्त शुगरच्या वतीनं मराठवाड्यातील सर्व पूरग्रस्तांना भरीव मदत देणार असल्याचं यावेळी घाडगे यांनी सांगितलंय. गाळप हंगाम 2025-26 साठी शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस गुरुदत्त शुगर्सला गाळपासाठी पाठवावा असं आवाहन घाडगे यांनी यावेळी केलं. कार्यक्रमाला कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाडगे, धीरज घाडगे, संचालिका साधना घाडगे, ऐश्वर्या घाडगे, शिवाजीराव माने देशमुख, बबनराव चौगले, शिवाजी सांगले, धोंडीराम नागणे, अण्णासाहेब पवार यांच्यासह कारखान्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.